नमस्कार, माझं नाव विशाल टेंग, निजुळशी जिल्हा प्रतिनिधी. आज आपण शेलगाव बाजार या गावामध्ये आलेलो आहोत, तालुका मोताळा. तर आपल्यासोबत प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांचा सुद्धा परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर दादा, तुमचा परिचय आपल्या शेतकरी बंधूंना करून द्या. माझं नाव संदीप नारायण खडचे, राहणार शेलगाव बाजार, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 7057994269. निजी आपण या ठिकाणी निजूळ सीडचं क्रांती वाण लावलेलं आहे, बरोबर आहे ना? मक्यामध्ये जे नवीन वाण आलेलं आहे आपलं क्रांती म्हणून ते आपण तुमच्या शेतामध्ये दिलं होतं डेमोसाठी. हो, लावलेलं आहे आपण ते. तर आता या वाणासोबत इतर सुद्धा वाण आपल्या शेतामध्ये आहेत, हो, बरोबर आहे की नाही? तर आता आपण बाकीचे सुद्धा वाण बघितले, तर कसं वाटतंय बरं तुम्हाला हे जे वाण दिलेलं आहे क्रांती? मी दरवर्षी मका लावणारा माणूस आहे, त्यामुळे मी निजीरोचं पहिल्या क्रांती म्हणून मका लावली. याची दाणे जाड, लाईनी 14 ते 16, कणूस भरपूर लांब. याला फवारणीची गरज नाही पडली मला किती फवारे आजपर्यंत. लागले बरं तुम्हाला? एक बी फवारा मारलेला नाही याला. एकही फवारा मारला एकही नाही. फवारा आणि मारलेला खत गीत कसं केलं? खत एकच डोस टाकलेला आहे, एकच डोस खात. DAP ची एक थैली. अच्छा, तर अळीचा प्रादुर्भाव कसा वाटला तुम्हाला या वाणावर? अळीचा प्रादुर्भाव कमी वाटला म्हणून फवारा झाला. फवारा घ्यायचं कामच नाही पडलं बा या वाणामध्ये, हा. बरोबर आहे की नाही? आता शेतकरी आता बाकीच्या मक्यावर शेंड्यावर अळी आहे, बरोबर. आता याच्यावर शेंड्यावर अळी नाही आहे सध्या. बरोबर आहे ना? हा, आणि कणूस सुद्धा टोकापर्यंत भरलेला आहे भरपूर. दिसतंय. हा, तुम्ही बघू शकता की बा दाना सुद्धा कॅप्सूल साईज आहे. जवळपास 38 ते 41 पर्यंत दाणे एका लाईनिंग मध्ये आहेत. 14 ते 16 लाईनिंग आपल्याला या क्रांतीवानामध्ये दिसत आहेत मक्याच्या कणसामध्ये, बरोबर आहे ना? त्याचे साक्षीदार सुद्धा आपले दादा आहेत. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो दादा? या क्रांती या वाणाची लागवड त्यांनी केव्हाही, उन्हाळी असो, हिवाळी असो, पावसाळी असो, केली तरी चालेल 100%. अच्छा, म्हणजे उत्पन्न भरघोस होईल. बरोबर. म्हणजे पावसाळ्यामध्ये एवढं जबरदस्त दिसतंय, तर उन्हाळ्यात हंगामामध्ये सुद्धा जबरदस्त वाण राहील. अच्छा, तुम्ही लावणार आहेत का मग पुढच्या वर्षी आता? बिलकुल. अच्छा, धन्यवाद. 2 एकर लावणार.